क्लिप क्रमांक 34. ओम. श्रोते हो नमस्कार. काल आपण श्री शंकर महाराज यांच्यावरील प्रकरण 8 ऐकून पूर्ण केले. आज सत्संग सोहळा या पुस्तकातील शेगावचे श्री गजानन महाराज या 7व्या प्रकरणास सुरुवात करूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. शिर्डीचे साईबाबा आणि गरुडेश्वरचे श्री टेंबेस्वामी यांचे समकालीन असलेले शेगावचे गजानन महाराज यांचे चरित्र अद्भुत आहे. साईबाबा आणि शंकर महाराज यांच्याप्रमाणेच त्यांचा जन्म कोठे झाला, बालपण कसे गेले, त्यांचे गुरु नक्की कोण होते, या सर्व गोष्टींचे स्पष्टपणे आकलन कोणालाच झालेले नाही. ऐकीव बातमींवर काही गोष्टी सांगितल्या जातात, पण त्याने जिज्ञासू भक्तांचे समाधान होत नाही. महाराज शेगावी प्रगटले. संत दासगणू महाराजांनी ओवीबद्दल लिहिलेली 21 अध्यायांची श्री गजानन विजय ही पोथी अधिकृत मानली जाते. त्या पोथीत दिलेल्या मजकुराप्रमाणे गजानन महाराज 1862 साली शेगावला प्रगट झाले. देवीदास पातुरकर मठाधिपतींकडे एका समारंभानिमित्त अन्न संतर्पण म्हणजे गावभजनच होते. त्यानंतर तेथे बऱ्याच उष्ट्या पत्रावळी पडल्या होत्या. त्यातीलच शिते गोळा करून तरुण वयातले हे योगी आनंदाने जेवत होते. 2-4 घास खाल्ल्यावर ते निघाले. पाणी प्यायचे, भोपळ्याचे एक पात्र आणि कच्ची चिली हातात होती. या शांत मूर्तीचे व्यक्तिमत्व तेजपुंज होते. हे सर्व घडलेले दृश्य तेथे जवळच बसलेले बंकटलाल यांच्या लक्षात येऊन त्यांनी लगेचच एका ताटात सुग्रास अन्न त्यांच्या पुढे ते निघत असताना ठेवले. त्यातले 2-4 घास खाऊन बैलाच्या गोठ्यात ठेवलेल्या मडक्यातले पाणी पिऊन स्वारी निघाली. आता थोडे विषयांतर करून श्री गजानन विजय पोथीत अभिप्राय लिहिणाऱ्या वा. ग. खापर्डे यांचा काही महत्त्वाचा मजकूर प्रथम उद्धृत केला आहे. त्यांचे वडील दादासाहेब खापर्डे हे वकील, राजकारणी व मुत्सद्दी होते. अनेक साधू संतांविषयी आपुलकी असलेले होते. वा. ग. खापर्डे यांनी गजानन महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले होते. त्यांच्या माहितीप्रमाणे गजानन महाराज फार मोठे विद्वान आणि वेद जाणणारे तेलंगी ब्राह्मण असावेत. त्यांना वेदमंत्र म्हणताना ऐकल्याचे काही जुने जाणकार सांगत असत. गजानन महाराजांना अकोट गावी आपल्या लहानपणी पाहिल्याचा उल्लेख खापर्डे करतात. अकोटला नरसिंग महाराज म्हणून एक थोर सत्पुरुष राहत होते. दिवसभर रानावनात आणि संध्याकाळी गावाजवळच्या झोपडीत ते असायचे आणि ते तेथेच वस्ती करीत. त्यांच्यासोबत रात्रभर गजानन महाराज भजन करीत असत. बोटावर बोटे आपटून ताल धरून अखंड नामस्मरण आणि इतर वेळी सतत भजनात दंग होऊन जात होते. ते इतके की बोटावर बोटे आपटताना नख लागून जखम होऊन रक्तस्राव झाला तरी त्यांना भान नसे. योगारूढ होण्यापूर्वी तहानभूक सहन केली, जननिंदा, छळ सोसला. अपार कष्ट करून सिद्धी मिळाल्यामुळे जनसागराला त्याचे फलित मिळाले. साधनकालातील त्यांच्या कष्टाची कल्पनाच येणार नाही. विदेही अवस्थेत सतत राहणे सोपे का आहे? यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरहा. आणि आत्मरती अवस्थेत राहणारे म्हणजे आत्मन्यात्मना तृप्तः या गीतावचनाप्रमाणे त्यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. महाराजांचे बोलणे कमी असे. बालोन्मत्त पिशाच्य अशा 3 अवस्थेत जनसंपर्काचा अतिरेक टाळण्यासाठी सिद्धपुरुष राहतात अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यानुसार महाराज बालवृत्तीत राहत होते. इह परलोकाची एकाच समयी जागृती त्यांच्यामध्ये वास करीत होती. त्यांच्या स्वैरवृत्तीत बोलणे झाल्यावर त्यांनी उच्चारलेल्या शब्दांचा संदर्भ आणि अर्थ ऐकणारे आपापल्या परीने लावून त्यावर उहापोह होत असे. अंतर्ज्ञानाने आलेल्या गोष्टीचा लाक्षणिक शब्दांनी केलेल्या उच्चाराचे महत्त्व हे काही वेळा अनेक महिन्यानंतर एखादी त्यानुसार घडलेल्या घटनेमुळे कळत होते. तो दिलेला इशारा ज्यांना घेता आला त्यांचे कल्याणच झाले. या बाबतीत त्यांच्यात आणि शिर्डीच्या साईबाबांमध्ये बरेच साम्य होते.
उभयतांमध्ये अंतःसाक्षीने सम्यक ओळख पूर्ण होती. आणि म्हणूनच गजानन महाराजांनी देह ठेवलेल्या वेळी साईबाबा दिवसभर शोक करीत होते. मोठा जीव चालला असे जोरजोरात साईबाबा ओरडत होते. त्यानंतरच्या काळात गजानन महाराजांच्या भक्तांना आपल्याकडे सोपवलेले असेही साईबाबा म्हणत होते. त्यामुळे थोर सत्पुरुषांचे देह वेगळे असले तरी आंतरिक खुणा एकच असतात असे नक्कीच म्हणता येईल. हरिओम तत्सत.